नमस्कार विद्यार्थिनींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक चळवळींची कारणे कॉजेस ऑफ सोशल मुवमेंट्स याविषयी सविस्तर अभ्यास केलेला आहे. यानंतर आपण 5.2 वुमन्स मुवमेंट इन इंडिया, भारतातील स्त्री चळवळ या संदर्भात महत्त्वाचा अभ्यास करणार आहोत. भारतातील सामाजिक चळवळीच्या विस्तृत स्वरूपाच्या संदर्भामध्ये स्त्री चळवळीचं आजही खूप महत्त्व आहे आणि ते टिकूनही आहे. इन द ब्रॉड फ्रेमवर्क ऑफ सोशल मुवमेंट्स दॅट इंडिया हॅज विटनेस्ड, experienced and grown with, the women's movement continue to hold special significance. In terms of the scope and spread, it span over a long period and has influenced majority of the population over the globe. स्त्री चळवळीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही त्यातले टप्पे बघणं महत्त्वाचे आहे. ते एक एक टप्प्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट, पहिला जो पार्ट आहे सामाजिक चळवळ, सामाजिक सुधारणांचा परिणाम, इम्पॅक्ट ऑफ सोशल रिफॉर्मर्स, ह्या पॉईंटविषयीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. महिला चळवळीची सुरुवात जर बघितली तर 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये झालेली आहे, जेव्हा स्त्रियांच्या छोट्या गटांनी आणि काही पुरोगामी पुरुषांनी भारतातील स्त्रियांच्या असमान स्थितीचा मुद्दा अधोरेखित केला. The roots of the women's movement can roughly be traced to the beginning of the 19th century, when small groups of women and a few enlightened progressive men addressed the issue of unequal status of women in India. The then women's movement overlapped with the social reform movement in many ways. महिला मंडल्स were formed by ब्राह्मो समाज and आर्य समाज. त्यावेळेला आपण जर बघितलं तर तत्कालीन स्त्री चळवळ ही अनेक प्रकारे समाज सुधारणेच्या चळवळीच्या अनुषंगाने गेलेली दिसते. त्यामध्ये ब्राह्मो समाज आणि आर्य समाज यांनी महिला मंडळे तयार केली, ज्यामुळे स्त्रियांना विचारांची देवाणघेवाण करून प्रगती करण्याला एक व्यासपीठ मिळालं. त्या ठिकाणी व्यासपीठ देण्यासाठी these provided a platform to women to exchange ideas and grow. Social reformers like Raja Ram Mohan Roy, ईश्वरचंद्र विद्यासागर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, बेहरामजी मलबारी या समाजसुधारकांनी यामध्ये काही प्रथा परंपरा रूढींना आव्हान त्यांनी दिलं. चॅलेंज द कस्टमरी प्रॅक्टिसेस विच वेअर discriminatory. The concerned efforts of reformers result in a British government intervening in the matters. The government enacted laws like the Sati Prohibition Act 1829, the Widow Remarriage Act 1856, the Female Infanticide Prevention Act 1870, the Age of Consent at Marriage Act 1891. हे सगळे आपण जर ॲक्ट बघितले तर ब्रिटिशांचा एकत्रित त्यांनी दिलेला हा एक कौल आहे आपल्यासाठी, भारतीय महिलांसाठी, की त्यांनी विविध कायद्यांना या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. सती प्रतिबंधक कायदा 1829चा, विधवा पुनर्विवाह कायदा 1856चा, स्त्री भ्रूण हत्या निवारण कायदा 1870मध्ये, द एज ऑफ कसेंट ॲट मॅरेज ॲक्ट 1891 सारखे कायदे सरकारने त्यावेळेला केलेले आहेत. ही सगळे चित्र जर आपण बघतो त्यावेळेला भारतीय परिप्रेक्षामध्ये महत्त्वाचे घडामोडी त्यावेळेला घडलेल्या आहेत. त्यांनी या ठिकाणी जर बघितलं तर पुण्यामध्ये एक परिषद आयोजित केली होती, त्यामध्ये विविध प्रतिनिधी महिला होत्या आणि ह्या महिलांच्या शिक्षणाविषयीच्या कल्पना त्यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या. तर ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे काम खऱ्या अर्थाने आयरिश स्त्रीवादी समाज कार्यकर्त्या मार्गारेट कझिन यांचे हे प्रयत्न खूप महत्त्वाचे ठरले, कारण त्यांनी त्यावेळेला मद्रासमध्ये इंडियन वुमन असोसिएशनची स्थापना केली होती. स्त्री संघटनेची मुहूर्तमेढ त्यांनी त्यावेळेला रोवली आणि भारतातील हा पहिला स्त्रीवादी गट म्हणून ओळखला गेला, की ज्यामुळे ही पुण्यामध्ये पहिली परिषद त्या ठिकाणी महिलांच्या शिक्षणाविषयीची आयोजित केली गेलेली होती.
ह्या परिषदेमध्ये त्यांच्या ह्या कल्पनांना मूर्त स्वरूप मिळालेलं होतं. द आयरिश बॉर्न फेमिनिस्ट मार्गारेट कझिन वॉज instrumental in establishing Women's Indian Association in Madras, today Chennai. It can be looked at as an important development because it was almost like India's first feminist group. She organized a conference in Pune in which delegates of different women's groups pulled in their ideas about education for women. The All India Women's Conference was established in the year 1926. The impact of British on the general aims and philosophy of the women's movement cannot be denied. आपण जर बघितलं तर या ठिकाणी भारतातील स्त्री चळवळीच्या या सर्वसाधारण उद्देश आणि तत्वांना धरून ब्रिटिशांचा असलेला प्रभाव नाकारता येणार नाही. विचार आणि दृष्टिकोनातील उदारमतवादामुळे महिलांना स्वतःला शिक्षित करण्याला या ठिकाणी उद्युक्त केलं गेलं. जरी आपण जर बघितलं तर बहुतेक महिला या लाभार्थी आणि उच्च जातीच्या होत्या किंवा उच्चभ्रू पार्श्वभूमीच्या होत्या, तरी ब्रिटिश कालखंडामध्ये मानव कल्याणकारी उद्देशाने या चळवळीला पाठिंबाच मिळालेला दिसतो आणि या कालखंडामध्ये भारतीय महिलांना त्यांच्या आत्मप्रतिष्ठा आणि आत्मभानाची जाणीवही आपल्याला झालेली दिसते. दुसरा पॉईंट आपण बघतो या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीचा परिणाम, इम्पॅक्ट ऑफ नॅशनलिस्ट मुवमेंट. ह्या पॉईंट्समध्ये आपण जर बघितलं तर राष्ट्रीय चळवळीत महिलांचा सहभाग वाढलेला दिसतो. द नॅशनलिस्ट मुवमेंट विदिन इन्क्रीज्ड पार्टिसिपेशन ऑफ वुमन. द इम्पॅक्ट ऑफ गांधीजी ऑन द थ्रू ॲट अँड पार्टिसिपेशन ऑफ वुमन वॉज मेनफोल्ड. मोबिलायझेशन ऑफ वुमन, अ फाईट फॉर पॉलिटिकल इंडिपेंडन्स. त्या काळामध्ये म्हणजे गांधीजींच्या तत्वांच्या चळवळीतल्या स्त्रियांच्या विचारांवर आणि सहभागावर मोठा परिणाम झालेला दिसतो. स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जेव्हा पुरुष स्वातंत्र्य सैनिकांना तुरुंगात टाकले गेले तेव्हा मात्र स्त्री स्वातंत्र्य सैनिकांनी कठीण आणि आव्हानात्मक परिस्थिती त्यावेळेला हाताळली होती. वुमन पार्टिसिपेट इन लार्ज नंबर इन प्रोस्टेट्स अँड एजिटेशन्स ड्युरिंग द इंडिपेंडन्स स्ट्रगल. खूप मोठी स्ट्रगल त्यावेळेला ह्या महिलांनी केलेली आहे. वुमन लीडर्स हू डिझर्व मेन्शन इन दिस कॉन्टॅक्ट आर कस्तुरबा गांधी. आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर ह्या सगळ्या परिस्थिती हाताळण्यामध्ये कस्तुरबा गांधी, विजयालक्ष्मी पंडित, ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू या महिलांचं मोठं नेतृत्व त्यावेळेला इतर महिलांना लाभलं. ॲनी बेझंट यांनी प्रसिद्ध होम रूल चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे. सरोजिनी नायडू वर्क फॉर वुमन्स सफर्ज राईट टू वोट अँड लीड द काँग्रेस विंग इन द सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. यामध्ये सरोजिनी नायडू यांनी महिलांच्या मताधिकारांसाठी काम केलं आणि या कायदेभंग चळवळीमध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्वही त्यांनी केलं. याशिवाय आपण जर बघितलं पुढे तर मुथुलक्ष्मी रेड्डी, राजकुमारी अमृत कौर, सरला देवी, सुचेता कृपलानी, अरुणा असफाली यांनीही अहिंसा चळवळीमध्ये भाग घेतलेला होता. 1942 महिला पारित झालेल्या भारत छेडो ठरावामध्ये महिलांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील शिस्तबद्ध सैनिक म्हणूनही संबोधलं गेलेलं होतं त्या काळामध्ये. आपण इथे स्वातंत्र्योत्तर कालखंड पोस्ट इंडिपेंडन्स एरा याचा विचार करणार आहोत. या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड विदिन स्लो डाऊन ऑफ द वुमन्स मुवमेंट बिकॉज पॉलिटिकल इंडिपेंडन्स ओव्हरशॅडोज इट्स फोकस अँड पर्पज. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महिलांची चळवळीची तीव्रता कमी होत गेलेली होती. राजकीय स्वातंत्र्याने महिलांच्या चळवळीचं मूळ जे लक्ष होतं ते कुठेतरी झाकोळून गेलं होतं, बंद झालं होतं. भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय पुरुष आणि स्त्रियांना समानता आणि न्याय बहाल करणारी अनेक कलमे समाविष्ट केली गेली. आदिवासींचा असंतोष, आर्थिक पेचप्रसंग, विद्यार्थ्यांचे आंदोलन यासारख्या अनेक मुद्द्यांवर सामूहिक संघर्ष आणि निदर्शने झाली आणि यामुळे स्त्री चळवळीच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्षही झालेलं आपल्याला दिसतं. आपण जर बघितलं द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इनकरप्टेड सर्व्हायवल क्लॉजेस हायलाइटिंग इक्वॅलिटी अँड जस्टिस टू द इंडियन सिटीजन मेन अँड वुमन अलाइक. सर्व्हायवल इश्यूज लाईक ट्रायबल अनरेस्ट,
economic crisis, students' education lead to collective struggle and the protest, thus taking away the singular focus of the women's movement. The decade 1975 to 85 was announced as the International Women's Decade, and the year 1975 was declared as the International Women's Year by the United Nations UNO. A committee was formed to study the status of women in India. The committee published its report in the year 1974. 1975 ते 1985 हे दशक जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून जाहीर केलेलं आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणूनही घोषित केलं आहे. भारतातील महिलांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली गेली. टुवर्ड्स इक्वॅलिटी, समानतेच्या दिशेने जर पाऊल टाकलं तर 1974 मध्ये या अहवालात महिला दखलपात्र नसल्याचेही, पुरुषप्रधानतेचे आणि महिलांवरील हिंसाचाराचे मुद्दे मांडण्यात आले. त्या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर आणि भारतीय समाजातील महिलांविरुद्धचे भेदभाव आणि शोषण अधोरेखित केल्यामुळे हा अहवाल महत्त्वाचा गणला जातो. आणि एकूणच आपण बघितलं तर स्त्रियांच्या ह्या सगळ्या काळामध्ये स्त्री चळवळीच्या ह्या टप्प्यावर महिलांवरील हिंसा, लैंगिक साचेबद्ध प्रतिमा, महिला समानतेच्यासाठीच्या वैधानिक मागण्यांवर अधिक लक्ष केंद्रित केलं गेलं. 1980च्या दशकाचा जर विचार केला तर या दरम्यान महिलांच्या संघटना मुंबई, पुणे, दिल्लीमध्ये सक्रिय झाल्या. The findings of the report provide to be of pivotal importance because it brought to the forefront the discriminatory and exploitative practices against women in post-independent India. By the 1980s, women's organizations were active in Bombay, Mumbai, Pune, and Delhi. Newsletters like Baiza, the feminist network Manushi, were published to bring women's issue to the forefront. By the end of the International Women's Decade in 1985, the focus of the movement had shifted considerably. यामध्ये बायजा, द फेमिनिस्ट नेटवर्क, मानुषी यासारखी काही जी नियतकालिका आहेत ते स्त्रियांचे प्रश्न पुढे आणण्यासाठी प्रकाशित केली गेली आणि आंतरराष्ट्रीय महिलांच्या दशकाच्या शेवटी 1985 मध्ये या चळवळीचा केंद्रबिंदू हा बदलत गेलेला आपल्याला दिसतो. मग यामध्ये पुढे जर अनेक चळवळी बघितल्या तर काही निर्णायक अशा चळवळी ठरल्या. मथुरा बलात्कार प्रकरण 1972चं, रूपकंवर सती प्रकरण 1987, निर्भया बलात्कार प्रकरण जे 2012चं जे आत्ताचं प्रकरण आहे. अशा अनेक गोष्टी किंवा चळवळी ह्या पुढे आपल्याला आलेल्या दिसतात. हुंडा, मृत्यू, छेडछाड, घरगुती हिंसा यासारख्या महिलांवरील गुन्हेगाराच्या वाढत्या घटना या चळवळीचे संदर्भ बिंदू इथं आपल्याला दिसतात. अलीकडील काळामध्ये जर बघितलं तर दलित स्त्रीवादी चळवळ उदयाला आलेली दिसते, ज्याचा उद्देश हा विशिष्ट गटांच्या समस्याशी निगडीत असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय, महिला सबलीकरणाकडे वाटचाल, टुवर्ड्स वुमन एम्पॉवरमेंट. The movement continues to gather momentum by pre-collecting into the rural and tribal parts of India. It takes verify of forming ragging from women as beneficiaries to women as participations. Women from different professions like journalism, academies, medicines and corporates have enthusiastically joined in the mission of empowering women. भारताच्या ग्रामीण आणि आदिवासी भागांचा जर विचार जर केला तर ह्या चळवळीचा वेग आपल्याला अधिक दिसतो. लाभार्थी ते सहभागी अशा वेगवेगळ्या रूपामध्ये ह्या चळवळीशी आपण संलग्नित आहोत, कार्यरत आहोत. महिला सबलीकरणाच्या या मोहिमेमध्ये पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर्स आणि उद्योजक अशा विविध व्यवसायातील महिलांनी उत्साहाने या ठिकाणी सहभाग दिलेला आहे किंवा त्या देत असतात. स्त्री चळवळ जर बघितले तर या चळवळीच्या मूलभूत उद्दिष्टांचा विचार आपल्याला या ठिकाणी काही सारांश पॉईंट्स आहेत तेही बघणं अपेक्षित आहे. द बेसिक ऑब्जेक्टिव्ज ऑफ मुवमेंट कॅन बी समराइज इन टू द 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स. स्ट्रगल फॉर इक्वल राईट्स, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट ऑफ द इलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेटरी प्रॅक्टिसेस. थर्ड,
realization and actualization of women's potential to empower themselves. The participations in the movement are women activities, enlightened men, voluntary, non-governmental organizations and government itself. It continues to operate vehemently with the shifting paradigms and pre-respectives. समान हक्कासाठी संघर्ष. पहिलं, भेदभावाच्या प्रथा नष्ट करणे, स्त्रियांना सबल आणि सक्षम बनवणे. ह्या चळवळीमध्ये महिला, पुरोगामी पुरुष, स्वयंसेवी संस्था आणि सरकार यांचा सकारात्मक सहभाग अपेक्षित आहे. ही चळवळ आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनाद्वारे आणि बदलत्या प्रतिमानाद्वारे जोरदारपणे कार्यरत आहे असंही या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. तर भारतातील स्त्री चळवळी किंवा स्त्री चळवळ ही यशस्वी होऊ शकते आणि तिला तिचे हक्क, तिचे अधिकार, तिचं अस्तित्व या ठिकाणी अबाधित राहू शकतं. ह्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील स्त्री चळवळ ह्या पॉईंटविषयी इम्पॉर्टंट असा अभ्यास केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील पॉईंट बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.